श्री स्वामी समर्थ प्रियाज लाईफ या यूट्यूब चॅनल तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे। आज आपण या व्हिडिओमध्ये 64 योगिनी यंत्र याचं महत्त्व काय आहे, याचे फायदे काय आहेत, हे कधी आणि कसे सिद्ध करावे, त्याचबरोबर हे आपल्याला कुठे मिळेल आणि हे जर आपल्या घरामध्ये जर आणलं तर त्याच्यापासून आपल्याला काय फायदे आहेत ते मिळणार आहेत, याची संपूर्ण माहिती आहे ती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यासाठी हा व्हिडिओ स्किप न करता संपूर्णपणे पहा, जेणेकरून तुम्हाला या योगिनी जे 64 योगिनी यंत्र आहे याची संपूर्ण माहिती आहे ती मिळेल। 64 योगिनी यंत्र हे लक्ष्मीकारक वास्तु यंत्र आहे। लक्ष्मी मातेला आकर्षण करून घेणारे, घरातील नकारात्मकता दूर करणारे, दुःख दारिद्र्य भांडण नाहीसे करणारे, दुष्ट शक्तीपासून आपल्या घराचे रक्षण करणारे, घरामध्ये शांतता प्रस्थापित करणारे, अन्नधान्याची बरकत आणणारे असे हे अत्यंत प्रभावी यंत्र आहे। 64 योगिनी हे कुठल्याही धार्मिक साहित्याच्या दुकानामध्ये आपल्याला मिळेल किंवा जर तुमच्या जवळ श्री स्वामी समर्थ महाराजांचं जर केंद्र जर असेल तर त्या स्वामी समर्थांच्या केंद्रामध्येही तुम्हाला हे उपलब्ध आहे, हे तिथे मिळेल। हे अवघं 10 किंवा काही ठिकाणी 10 रुपयाला मिळतं, काही ठिकाणी 20 रुपयाला मिळतं। तर अशा पद्धतीने हे यंत्र आहे ते आपल्याला मिळेल। हे यंत्र आपण आणल्यानंतर याची स्थापना आहे ती आपण दुर्गाष्टमी किंवा कालाष्टमी याच दिवशी आहे ते करायचं आहे। आपण हे यंत्र कोणत्याही दिवशी आपल्या घरात आणू शकतो, फक्त स्थापना आहे ती दुर्गाष्टमी किंवा कालाष्टमी याच दिवशी आपल्याला आहे ते करायची आहे। तर हे आपण कुठे लावू शकतो, कुठे लावायचं असतं, तर हे यंत्र जे आहे ते आपण आपल्या मुख्य दरवाजाच्या बाहेरील बाजूस, म्हणजे जी समोरून त्याची जी समोरची जी बाजू आहे ते आपल्याला हे लावायचं आहे। सेफ्टी डोअरला नाही लावायचं, तर जो आपला जो आतील दरवाजा आहे, मुख्य आपल्या घराचा दरवाजा तेथे हे आपल्याला लावायचं आहे। आत्ता जून महिन्यातील जी दुर्गाष्टमी आहे ही 14 जूनला आलेली आहे। 14 जून 2024 या दिवशी दुर्गाष्टमी आहे। तुमच्याकडे जर अशा प्रकारचं जर यंत्र जर नसेल, आत्तापर्यंत तुम्ही तुमच्या घरामध्ये लावलं, तर तुम्ही अशा प्रकारचं यंत्र आहे ती आणून आपल्या घराच्या मुख्य दरवाजाला, त्याचबरोबर तुमचं जर एखादा व्यवसाय असेल तर त्या व्यवसायाच्याही ठिकाणी आपण लावू शकता। याचं महत्त्व काय आहे, हे आपण का लावावे, हे यंत्र कालिका मातेचं रूप आहे, म्हणजे ज्या नेहमी दत्त महाराज व कालभैरवांच्या सेवेत असतात। या यंत्राची स्थापना केल्याने, पूजा केल्याने आपल्या घरामध्ये कालभैरवांची तसेच माता कालिकेची कृपाही होते, त्यांचे आशीर्वाद आपल्याला मिळतात, सुरक्षा कवच निर्माण होते, आपल्या घराचे वाईट नजर दोषांपासून, दुष्ट शक्तींपासून, वास्तुदोषापासून संरक्षण आहे ते होतं। आपल्या घरातील सर्व व्यक्तींचे, त्याचबरोबर लहान मुलांचे अशा प्रकारच्या सर्व दोषांपासून संरक्षण आहे ते हे यंत्र करतं। घरातील वातावरण प्रसन्न मनमोहक आहे ते होतं। 64 योगिनी यंत्र लक्ष्मीकारक आहे। बऱ्याच वेळा असे होते की आपल्या घरामध्ये कष्ट करूनही बरकत नसते, पैसे येतो पण तो पुरत नाही, सतत टंचाई आहे ती भासत राहते, लक्ष्मी ही स्थिर नसते, घरातील व्यक्ती व्यसनाधीन असतात, त्यामुळे घरात शांतता टिकत नाही, अशांतता राहते। त्याचबरोबर आपला जर एखादा जर व्यवसाय असेल तर तो अस्थिर असेल, तो चांगला चालत नसेल, बऱ्याच प्रकारच्या अडचणी आहेत त्या येत असतील, तर आपण हे जे यंत्र आहे ते तेथे नक्कीच आपण लावावे, कारण हे लक्ष्मीकारक यंत्र असल्याने माता लक्ष्मीला आकर्षण करून घेते। हे यंत्र सिद्ध आपण कशा पद्धतीने करावं ते आता आपण पाहूया। हे जे यंत्र आहे ते आपण कोणत्याही दिवशी आपल्या घरामध्ये आणायचं आहे। दुर्गाष्टमी किंवा काला अष्टमी या दिवशी आपण सकाळी आपल्या घरातील देवपूजाही उरकल्यानंतर ही आपण म्हणजे सकाळचंही आपण ही आहे ती सेवा करू शकतो, किंवा तुम्हाला जर शक्य जर झालं संध्याकाळच्या वेळेला जर आपला प्रदोष काळ असतो, त्या प्रदोष काळाच्या टायमिंगला जर शक्य असेल तर शक्यतो करून त्यावेळेस आपण हे जे आहे ते, कारण हे लक्ष्मीकारक यंत्र आहे त्यामुळे आपण याच टायमिंगला जर सिद्ध जर केलं तर खूप प्रभावशाली होईल। म्हणून आपण त्या टायमिंगला आपल्या देवघराच्या समोर किंवा
तुमच्या घरात कोणता देवाचा फोटो असेल किंवा स्वामींचाही फोटो असेल, त्या फोटोसमोर आपल्याला बसायचं आहे. बसताना आपल्याला आसन आहे ते घ्यायचं आहे. आसन घेतल्यानंतर एक पाट आहे तो छोटासा आपल्या समोर असा घ्यायचा आहे आणि त्या पाटावरती आपल्याला लाल वस्त्र आहे ते टाकायचं आहे आणि त्या लाल वस्त्रावरती थोडेसे तांदूळ आहेत ते ठेवायचे आहेत आणि त्या त्या तांदळावरती हे जे यंत्र आहे ते आपल्याला स्वच्छ पाण्याने पुसून असं घ्यायचं आहे आणि ते ठेवायचं आहे. या या यंत्राची आपल्याला हळदी, कुंकू, फूल, अक्षदा टाकून विधिवत पूजा आहे ते आपल्याला करून घ्यायची आहे. पूजा झाल्यानंतर आपण अगरबत्ती, धूप, दीप आहे ते त्याला ओवाळून घ्यायचं आहे. यानंतर आपण सिद्ध करण्यासाठी हे जे यंत्र आहे हे सिद्ध करण्यासाठी काही आपल्याला मंत्र आहेत ते म्हणायचे आहेत. यासाठी आपल्याला हे यंत्र आहे ते आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचं आहे. उजव्या हातामध्ये घेतल्यानंतर आपण प्रथम श्री गणेशाय नमः हा जो मंत्र आहे तो आपल्याला 11 वेळा बोलायचा आहे. यानंतर श्री स्वामी समर्थ हा जो मंत्र आहे तो आपल्याला एक माळा आहे तो बोलायचा आहे. यानंतर जो 99 मंत्र आहे ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडे विच्छे याची आपल्याला एक माळ आहे ती जप करायचा आहे. हे झाल्यानंतर आपल्याला शेवटी एक वेळा कालभैरव अष्टक हे आपल्याला बोलायचं आहे. हे सर्व मंत्र आणि कालभैरव अष्टक आहे हे म्हणून झाल्यानंतर आपल्याला हे जे यंत्र आहे तसंच आपल्याला तिथे जागेवरती ठेवून द्यायचं आहे आणि यानंतर आपण हात जोडून देवाला श्री स्वामी समर्थ महाराजांना प्रार्थना करायची आहे की माझ्या घराचे वाईट शक्तींपासून संरक्षण करा. माता लक्ष्मीचा वास आहे तो कायम राहू द्या. अन्नधान्याची बरकत असू द्या. सर्व दुष्ट शक्तींपासून संरक्षण करा. अशा प्रकारची आहे ही प्रार्थना आहे ती आपण स्वामी महाराजांना करायचे आहे. नंतर आपण त्या जागेवरून उठून ते यंत्र आहे ते आपल्या हातात घ्यायचं आहे आणि आपल्या घराचा जो मुख्य दरवाजा आहे ते जायचं आहे आणि ते गेल्यानंतर ते सर्वांच्या नजरेला दिसेल. म्हणजे बाहेरून जी येणारी व्यक्ती आहे त्या प्रत्येकाच्या नजरेला ते समोर असं दिसेल असं ते यंत्र आहे ते आपल्याला लावायचं आहे. जेणेकरून त्या यंत्रावरती जर कोणी वाईट नजरेची जरी व्यक्ती जरी आली आणि कोणाची दृष्ट शक्ती जरी आपल्या घरावरती असेल किंवा वाईट शक्ती जरी असेल कोणतीही आपल्या घरामध्ये शिरकाव करत असेल तर ते यंत्र जर त्याच्या जर दृष्टीत जर पडलं तर ते आपल्या घरामध्ये शिरकाव करणार नाही. म्हणून अशा पद्धतीने आपण हे यंत्र आहे ते लावायचं आहे आणि आपलं संरक्षण आहे ते होईल. तर लावल्यानंतर आपण अगरबत्तीने त्याला ओवाळायचं आहे. ओवाळल्यानंतर आपण नंतर हे जे यंत्र आहे तो फक्त ज्या दिवशी लावले तेव्हा त्याची पूजा करायची असं नाही. नंतर आपण या यंत्राची पूजा आहे ती प्रत्येक दुर्गाष्टमीला आपल्याला हळदी कुंकू लावून त्याचबरोबर धूपदीप आहे ते दाखवून ओवाळून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने प्रत्येक महिन्यातील प्रत्येक अष्टमीला आपल्याला याची पूजा आहे ती करायची आहे. अशा पद्धतीने आपण आपल्या घरामध्ये हे जे 64 योगिनी यंत्र आहे हे नक्कीच लावावे. तर या महिन्यातील 14 तारखेला नक्कीच तुम्ही अशा प्रकारची सेवा आहे तर ती तुम्ही करू शकता. आत्तापर्यंत जर नसेल केली तर तुम्ही हे करून पहा, कारण खूप प्रभावशाली आहे. ज्यांचा व्यवसाय आहे त्यांनी हे करून पहा आणि आपल्याला हे कोठे मिळेल हे मी तुम्हाला सांगितलेलंच आहे. नक्कीच आणून ही सेवा करून पहा कारण खूप प्रभावशाली आहे आणि याचा जो अनुभव आहे किंवा याच्यापासून जी मिळणारी फलश्रुती आहे ती अत्यंत फलदायी आहे. म्हणून आपण नक्कीच अशा प्रकारचं आणून यंत्र आहे ते लावा आणि तुम्हाला काय अनुभव येतोय तो नक्कीच तुम्ही कमेंट करून सांगा. श्री स्वामी समर्थ.